नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठी अध्यापन शास्त्राच्या या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सो सेशन सुरू करूयात आपण। बघा, पहिला प्रश्न काय आहे? शाळांनी द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते, मुलांची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी शिकवण्यास प्राधान्य देते, मुलांच्या भाषेला उत्तेजन देते, संस्कृतीला नाही, हे चुकीचं आहे। आणि इंग्रजी शिकवण्यास प्राधान्य देते हा जो पर्याय आहे हा पर्याय सुद्धा कसा आहे? चुकीचा आहे। तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे, प्रथम भाषेच्या विकासामध्ये दुसरी जी भाषा आहे ती अडथळा आणते का? नाही आणत। सो पहिला जो काही पर्याय आहे तो सुद्धा कसा आहे? चुकीचा आहे। मग शाळांनी द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते काय करतं? मुलाची भाषा आणि संस्कृतीचा काय करत असतं? आदर करतं। ओके, पुढचा क्वेश्चन बघा। ऐकण्याच्या श्रवणाच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो। म्हणजे ऐकण्याची म्हणजे श्रवणाची जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये कशाचा समावेश असतो? बघा, ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे, ध्वनी ऐकणे आणि ध्वनीचा जशाच्या तसा अर्थ लावणे, आशयाचे अनुमान लावणे, विषयाच्या पूर्वज्ञानाचा काय करणे? या ठिकाणी वापर करणे। सो बघा, ध्वनी ओळखणे आणि त्यातून काय करणं? अर्थ काढणं, हे काय असणार आहे? श्रवणाच्या प्रक्रियेत ह्याचा काय होत असतो? समावेश होत असतो। कारण श्रवण कौशल म्हणजेच काय असतं? तर जे काही आपण ऐकतोय तो ध्वनी ओळखता आला पाहिजे आणि त्यातून त्याचा अर्थ सुद्धा आपल्याला काढता आला पाहिजे, समजला पाहिजे। भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। तर बघा, पहिला जो काही पर्याय आहे, हिंदी ही भारतातील उपमहाद्वीपाची संपर्क भाषा आहे, ही जी स्टेटमेंट आहे बरोबर आहे। भारतीय राज्यघटनेप्रमाणे इंग्रजी ही सहयोगी कार्यालयीन भाषा आहे, ही स्टेटमेंट सुद्धा कशी आहे? बरोबर आहे। भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीप्रमाणे भाषा किती आहेत? 22 भाषा आहेत, हे सुद्धा बरोबर आहे। संस्कृत ही आधुनिक भारतीय भाषा आहे, ही स्टेटमेंट कशी आहे? चुकीची आहे, कारण संस्कृत ही प्राचीन भारतीय भाषा आहे, प्राचीन भारतीय भाषा आहे। क्लिअर आहे? पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते? बघा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खरं तर रद्द झालेला आहे, पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे कारण या ठिकाणी बरोबर जे पर्याय आहेत ते दिलेले नव्हते, म्हणून हा प्रश्न रद्द झालेला आहे। बघा, भाषेची कौशल्य आपल्याला माहिती आहेत, एकूण 4 कौशल्य आहेत, ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं, ही 4 कौशल्य आहेत भाषेची। त्यातली जी काही 4 भाषेची कौशल्य आहेत त्यांना 2 वर्गामध्ये डिवाइड केलेलं आहे, 2 प्रकारामध्ये, ग्रहणात्मक कौशल्य आणि अभिव्यक्तात्मक कौशल्य। मग ग्रहणात्मक कौशल्य या ठिकाणी विचारलेलं आहे। ग्रहणात्मक जी कौशल्य आहेत ही कोणती असतात? यस, ऐकणे व वाचणे, ऐकणे व वाचणे हे काय? ग्रहणात्मक कौशल्य आहेत, कारण ऐकण्यातून आणि वाचनातून आपण काय करत असतो? जी काही माहिती आहे ती माहिती प्राप्त करत असतो, ज्ञान प्राप्त करत असतो। आणि अभिव्यक्तात्मक कौशल्य म्हटलं की त्याच्यामध्ये काय येणार? बोलणे आणि लिहिणे येणार, कारण बोलण्याने आणि लिहिण्यातून आपण काय करत असतो? आपल्या विचारांची अभिव्यक्ती करत असतो, आपले विचार मांडत असतो। मग या ठिकाणी बघा, ऐकणे व वाचणे हा तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे, पण ह्याचं उत्तर काय असणार आहे? ऐकणे व वाचणे। एक भाषा शिक्षिका 5वी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू जसे की वर्तमानपत्र, मेनू कार्ड, ट्रेनची तिकिटे शिकवण्यासाठी आणते। मग मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते? हे या ठिकाणी विचारलेलं आहे। मग बघा, ती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करते? नाही। शिक्षण अधिक वास्तव आणि उपयोगी व्हावे यासाठी ती काय करतेय? यस, अधिकृत सामग्रीचा वापर करतेय। म्हणजे जसं की ट्रेनची तिकीट, मेनू कार्ड, वर्तमानपत्र, ज्या वास्तविक वस्तू आहेत त्या आणून ती शिक्षिका काय करत आहे?
5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवित आहे. याचाच अर्थ काय, ती अधिकृत सामग्रीचा वापर करते, जेणेकरून जे शिक्षण आहे ते कसं वाटलं पाहिजे, अधिक वास्तव आणि उपयोगी वाटलं पाहिजे. ती विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्यांनी जीवनसदृश परिस्थितीत इंग्रजी शिकावे असे तिला वाटते. हे दोन्ही पर्याय कसे आहेत, तर या ठिकाणी चुकीचे आहेत. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात काय करतात, सादर करतात. मग या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे गटागटातून बघा जो काही विषय दिलेला आहे त्या विषयावरती शिक्षकाच्या मार्गदर्शनात गटागटातून काय केले जातात, जाहिरात सादर केली जाते. मग या पद्धतीचं शिकणं म्हणजे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एखादी कृती करणं, उपक्रम करणं, ह्याला काय म्हटलं जातं, मार्गदर्शन आणि समुपदेशन, सहभागी शिक्षण आणि सहकार्यात्मक शिक्षण, स्पर्धा आणि वैमनस्य येईल का, नाही. हा भाषेचा खेळ आहे का, नाही. या ठिकाणी करेक्ट काय असणार आहे, सहभागी शिक्षण आणि सहकार्यात्मक शिक्षण. कारण बघा गटातून या ठिकाणी काय करणार आहेत विद्यार्थी, जाहिरात सादर करणार आहेत. अर्थातच त्यांच्यामध्ये काय होणार आहे, संवाद होतो, विचारांची देवाणघेवाण होत असते आणि या माध्यमातून विद्यार्थी काय करतात, भाषा शिकतात. पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती वर्बल म्हणजेच मौखिक असो किंवा अमौखिक म्हणजे नॉन वर्बल सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते. म्हणजे आपल्याला अशी विचारधारा जी आहे, अशी विचारधारा सिलेक्ट करायची आहे जी विचारधारा कशावर भर देते, सवय लावण्याच्या प्रक्रियेवरती भर देते, सवय निर्माणावरती. मग बघा ह्या ठिकाणी काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत. अनन्य क्रियावादी, ह्याच्यामध्ये परस्पर संवाद जो आहे, संवादावरती भर दिली जाते. ही जी विचारधारा आहे ही विचारधारा कशावर भर देते, संवाद, परस्पर वार्तालाप करणं, ह्याच्यावर ही अनन्य क्रियावादी काय करत असते, विचारधारा भर देत असते. क्लिअर आहे? पुढे काय दिले बघा, व्यवहारवादी, भाषेचं सामाजिकरण करणं किंवा भाषेच्या सामाजिक कार्यावरती भर देण्याचं काम हे करतं. भाषेच्या सामाजिक कार्यावर, भाषेच्या सामाजिक कार्यावर भर देणे, याचं कार्य कोण करतं, तर व्यवहारवादी जी विचारधारा आहे ती करते. पण या ठिकाणी काय म्हटलंय बघा, सवय लावण्याची प्रक्रिया म्हणजे सवय निर्माण प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया कोणती विचारधारा मानते, वर्तनवादी विचारधारा मानते. मग वर्तनवादी म्हटलं की सवय निर्माणाची प्रक्रिया लक्षात ठेवायची, सवय निर्माण प्रक्रिया. ओके, नेक्स्ट बघा, शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरंट मधील शब्दावलीची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे, हा जो काही उपक्रम राबवला जातोय त्याचं उद्दिष्ट काय असणार आहे ते विचारलंय. कल्पक चिंतन विकसित करणे, शब्दावलीची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते ना, बरोबर. मग या ठिकाणी चिंतन विकसित करणे उद्दिष्ट असेल का, नाही. विद्यार्थ्यांना शाब्दिक नमुन्यांची काय करणं, ओळख करून देणं, त्यांना व्याकरणिक नमुन्यांचा परिचय करून देणं. आता रेस्टॉरंट मध्ये जी शब्दावली आहे तिथून व्याकरणाचा परिचय करून देता येणार आहे का, नाही. एका प्रवास स्थानाविषयीचा मजकूर सांगणे हे चुकीचे आहे. भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना डॅश डॅश समजावे हा आहे. मग भारतातील बहुभाषिकता, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करतं, चला सांगा. भाषा, ओळख, संस्कृती हे स्वतंत्र घटक आहेत. संभाषण होणे आणि सामाजिक बळकटी असणे, बघा बहुभाषिकतेमध्ये सर्वात महत्वाचं काय, संभाषण होणं आणि सामाजिक बळकटी असणं. अल्पसंख्याक भाषांना प्रभावशाली भाषेत बांधणे चुकीचं आहे. वैविध्यतापूर्ण समाजात एक भाषा धोरणाची रचना करणं, एक भाषा धोरणाची रचना करणं असं म्हटलंय का बहुभाषिकतेमध्ये, नाही. प्रत्येकाच्या भाषेला त्या ठिकाणी आदर देण्यात आलेला आहे. कथेचे स्थान आणि काळ वेळ यांना काय म्हणतात, म्हणजे जी काही कथा सांगितली जाते त्या कथेचं स्थान काय,
वातावरण काय होतं, वेळ काळ काय होता, याला काय म्हटलं जातं, तर नेप्थ म्हणजे सेटिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, नेप्थ असं म्हटलं जातं. चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधन सामग्रीवरती पडणारा जो प्रभाव आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रबलीकरण, साधन सामग्री प्रभाव, वॉशबॅक प्रभाव आणि वर्ग प्रभाव. सो नेहमी लक्षात ठेवायचंय मूल्यमापनाचा आणि चाचण्यांचा. जर का समजा एखादी टेस्ट किंवा एखादी चाचणी अशी आहे ज्याच्यात फक्त न्यूमेरिकल्स विचारले जातात, थेरॉटिकल क्वेश्चन विचारले जात नाहीत, मग अशा वेळी शिक्षक काय करतो, फक्त न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करून घेतो विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थी सुद्धा काय करतात, ती एक्झाम देण्यासाठी फक्त न्यूमेरिकल्स वरती फोकस करतात, थेरॉटिकल पार्ट बघत नाहीत. बरोबर. म्हणजेच चाचणी कोणत्या प्रकारची आहे, मूल्यमापन किंवा चाचण्या कोणत्या प्रकारच्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, याचा प्रभाव कशावर पडत असतो, शिक्षकावरती पडतो, विद्यार्थ्यांवरती पडतो आणि साधन सामग्रीवरती सुद्धा प्रभाव पडत असतो. मग यालाच काय म्हटलं जातं, तर वॉशबॅक प्रभाव असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वॉशबॅक प्रभाव. म्हणजे परीक्षांचा किंवा मूल्यमापनाचा किंवा चाचण्यांचा पडणारा विद्यार्थ्यांवरती, शिक्षकांवरती, साधन सामग्रीवरती पडणारा प्रभाव म्हणजे काय, वॉशबॅक प्रभाव. भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुमच्यापैकी एकेकाने विक्रेता, घर विकणारा, भवनस्वामी म्हणजे घर मालक आणि भाडेकरू भूमिका करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळी भूमिका करायची, कोणी घर मालकाची करायची, कोणी भाडेकरूची करायची, तर एक कोणीतरी विक्रेत्याची करायची, घर विकणारा. बरोबर. आणि इतर मुलांना त्याचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगितले जाते. मग या उपक्रमाला काय म्हणता येईल, आता तुमच्यापैकी एकेकाने वेगवेगळा रोल करायचा आहे, याचाच अर्थ काय, विद्यार्थी या ठिकाणी काय करतायत, रोल प्ले करतायत, म्हणजेच काय करतायत, भूमिकाभिनय करतायत. काय करतायत विद्यार्थी या ठिकाणी, भूमिकाभिनय करतायत. मग भूमिकाभिनय हा जो काही उपक्रम आहे याच्यातून काय होतं, संवाद कौशल्य विकसित होतं, भाषेचा विकास होतो, संवाद कौशल्य विकसित होतं आणि त्याचबरोबर भाषेचा सुद्धा या ठिकाणी विकास होतो विद्यार्थ्यांमध्ये. स्वर शैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना काय म्हटलं जातं, व्यावहारिक म्हटलं जातं का, नाही. कविता नाही, स्वन सुद्धा नाही, याला काय म्हटलं जातं, छंद असं म्हटलं जातं. एखाद्याची स्वर शैली बघा वेगळी असते, मग स्वर शैली, सूर, भर देणे, नाद या ज्या काही भाषाशास्त्रीय कार्य आहेत यांना काय म्हटलं जातं, तर छंद असं म्हटलं जातं. ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही. महत्वाची नाही म्हटलंय म्हणजे निगेटिव्ह पर्याय तुम्हाला बघायचा आहे, नकारात्मक पर्याय बघायचा आहे. मग बघा, ऐकण्याचा सरावाचं नियोजन करण्यासाठी बोलणाऱ्यांची संख्या महत्वाची आहे का, तर आहे, अर्थात महत्वाची. म्हणजे एक व्यक्ती बोलते आणि बाकीचे खूप जण आहेत ते पण बोलतायत, तर मेन व्यक्ती काय बोलते हे आपल्याला ऐकू येणार आहे का, नाही. मग बोलणाऱ्यांची संख्या मॅटर करणार आहे. ऐकण्याच्या सरावाचे नियोजन करताना ध्वनी मुद्रण योग्य वेळी थांबवणे हे सुद्धा बरोबर आहे. कधी रेकॉर्डिंग स्टॉप करायचे बरोबर हे सुद्धा गरजेचं आहे. आणि उच्चारणाचा वेग कसा आहे हे सुद्धा ऐकण्याचा सरावाचं जे काही नियोजन आहे ते करताना महत्वाचं आहे. महत्वाचं काय नाहीये, जर का ऐकण्याचं जे काही कौशल्य आहे त्याचा जर का सराव करायचा असेल तर बोलणाऱ्या व्यक्तीचं लिंग काय आहे हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे का, तर अजिबात नाही. भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय असणार आहे, सर्जनशीलता म्हणजेच नाविन्य, क्रिएटिव्हिटी, नवीन पद्धतीने विचार करणं. बरोबर. मग बघा, संभाषणात्मक भाषा शिक्षणाच्या मदतीने केलेली वर्ग सामग्री, वर्गातील मुक्त नियतकार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचं स्वातंत्र्य असतं, हा पॉझिटिव्ह आहे. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी विविध विषयाच्या घटकांना सामावून घेणं, नवीन शिक्षण पद्धतीचा वापर करून केलेलं वर्ग कार्य. सो ह्याचं जे काही करेक्ट आन्सर असणार आहे, हे आन्सर काय आहे, तर वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचं काय असतं, स्वातंत्र्य असतं, त्याला काय म्हटलं जातं, सर्जनशीलता. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्रही आहे, म्हणजे सहकारी तर आहे पण तो तुमचा मित्र पण आहे, त्याला जर का तुम्ही ईमेल करता तर या प्रकारचा ईमेल काय असणार आहे, यस, अनौपचारिक असणार आहे.
औपचारिक असू शकतो का, जरी तो तुमचा सहकारी असला, पण जर का तुमचा तो मित्र असेल तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे फॉर्मॅलिटी ठेवता का, नाही. सो अनौपचारिक ईमेल असणार आहे. भारताचे शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते? मग त्रिभाषा सूत्र बघा कशाला उत्तेजन देतं? बहुभाषिक शिक्षण, एकभाषिक शिक्षण, हिंदीवर भर देत द्वैभाषिक शिक्षण. यस, त्रिभाषा सूत्र हे जे धोरण आहे हे धोरण कशावर भर देतं, तर मातृभाषाधारित बहुभाषिकत्व याच्यावरती भर देतं, याचा पुरस्कार करतं. म्हणजे प्रत्येकाची जी मातृभाषा आहे ती या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवून बाकीच्या भाषा शिकल्या जातात त्रिभाषा सूत्रामध्ये. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेलं मूल्यमापन म्हणजे काय असणार आहे? मग आता ह्या ठिकाणी बघा काय म्हटलंय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात काय येणं गरजेचं आहे? स्पष्टता येणं गरजेचं आहे. मग ती स्पष्टता यावी यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये जे मूल्यमापन केलं जातं ते त्या मूल्यमापनाला काय म्हटलं जातं? मग या ठिकाणी बघा शिक्षण म्हणजे मूल्यमापन, शिक्षणासाठी मूल्यमापन. करेक्ट उत्तर काय असणार या ठिकाणी? शिक्षणासाठी मूल्यमापन. द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजेच संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात, ध्वनिफीत लावलेली आहे. आणि त्यानंतर शिक्षक काय करतात, मुलांना पत्रके वाटतात आणि मग त्यातील दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडायला सांगतात. मग हा जो काही उपक्रम आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? मग कोणत्या बाबतीत सक्षम करायचं असणार आहे? बघा, आरोग्य आणि संपत्ती यावरील धडा पाठ करणं, पाठ करण्यासाठी सक्षम करायचंय का त्यांना? तर नाही. हे काय असणार आहे? चुकीचं आहे. बरोबर. पुढे बघा काय दिलंय, आरोग्यावरील पाठ ऐकणं. मग आरोग्यावरील पाठ फक्त ऐकणं हे ह्या उपक्रमामध्ये असणार आहे का? नाही. विद्यार्थ्यांना नियत कार्यामध्ये गुंतवून ठेवणं, विद्यार्थ्यांना फक्त गुंतवून ठेवायचंय म्हणून हा उपक्रम केला जातोय का? नाही. तर आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे, म्हणजे ही जी काही ध्वनिफीत होती ती ध्वनिफीत लावली होती, ही विद्यार्थ्यांना ऐकायला दिली. काय ऐकायला दिली? कारण आशयाचं विश्लेषण करण्यास ऐकणे. म्हणजे मुलांना कशामध्ये सक्षम करायचंय, तर जे काही ऐकलेलं आहे त्या आशयाचं विश्लेषण हे विद्यार्थ्यांना करता यावं याकरता सक्षम करण्यासाठीचा हा राबविलेला काय आहे? उपक्रम आहे. क्लिअर आहे? भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? मग कोणते विधान योग्य नाहीये बघा, चुका द्वितीय भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्यास मदत करतात. अगदी बरोबर आहे. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात हे विधान चुकीचं आणि आपल्याला चुकीचंच विचारलंय. चुका प्रत्येक वेळेला वाईट नसतात, शिक्षणात मदत करतात. अगदी बरोबर. चुका हा भाषा शिक्षण प्रक्रियेचा महत्वाचा पैलू आहे. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शिकत असतो तेव्हा पहिली पायरी काय असणार आहे? चुकणे असणार आहे. चुका सुरुवातीला चुका होतात, नंतर सरावाने त्या चुका कमी होतात आणि मग त्या कार्यामध्ये अचूकता येते. बरोबर. म्हणजे चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. हे जे काही विधान आहे, ही जी काही स्टेटमेंट आहे, ही स्टेटमेंट कशी आहे? तर चुकीची आहे. क्लिअर आहे? शासकीय शाळेची शिक्षिका रीटा ही दृश्य साधने, बघा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा काय करते? वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. मग रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? मग तर इंग्रजी शिकवण्यासाठी दृश्य साधनांचा तर वापर करते, पण त्याचबरोबर भाषा खेळांचा वापर सुद्धा रीटा ही शिक्षिका करते. मग या ठिकाणी सिद्धांत कोणता असणार आहे? तर बघा, जीवनाशी संबंध लावणे सिद्धांत आहे का? नाही. खेळ आणि दृश्य साधने दिलेली आहेत, मग जीवनाशी संबंध आहे का? इथे नाही. नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत आहे का? नाही. जे नैसर्गिकरित्या शिकलं जातं त्या ठिकाणी नैसर्गिक प्रक्रियेचा सिद्धांत येतो, जसं की एखादी भाषा आत्मसात करणं. बरोबर. सरावातून सवय लावण्याचा सिद्धांत आहे का? नाही. हा सिद्धांत कोणता आहे? प्रेरणा आणि आवड सिद्धांत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, जर का आपण भाषा वेगवेगळ्या खेळातून शिकवली तर विद्यार्थ्यांना तिथे इंटरेस्ट असतो, त्यांची आवड त्या ठिकाणी असते. बरोबर. सो बघा, खेळांचा वापर आणि दृश्य साधनांचा वापर या ठिकाणी कोणता सिद्धांत येणार आहे? प्रेरणा आणि आवड सिद्धांत येणार आहे. क्लिअर आहे का हे?
ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता आहे? ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. आता बघा, अधोगामी म्हटलं की काय, मोठ्या घटकाकडून लहान घटकाकडे जाणे, बरोबर. पण या ठिकाणी काय म्हटलंय, प्रत्येक शब्द समजणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक शब्द समजणं गरजेचं आहे, म्हणजे लहान लहान घटक गरजेचं आहे. ती प्रक्रिया कोणती असणार आहे या ठिकाणी? यस, ऊर्ध्वगामी प्रक्रिया असणार आहे. काय असणार आहे? ऊर्ध्वगामी. ऊर्ध्वगामी पद्धती असणार आहे. ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीच्या ज्ञानावर अवलंबून असतात. हे तर अधोगामी पद्धतीशी काय आहे, संबंधित आहे. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात. हे सर्व अधोगामी प्रक्रियेशी संबंधित आहे. पण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजला पाहिजे, हे ऊर्ध्वगामी प्रक्रियेशी संबंधित आहे. क्लिअर आहे? दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय असणार आहे? बघा, वास्तविक वस्तूंचा वापर करून जर का तुम्ही भाषा शिक्षण विद्यार्थ्यांना देत असाल तर यालाच काय म्हटलं जातं? शिक्षण साधन, भाषा खेळ, मजकूर नाही. ह्याला काय म्हटलं जातं? रेलिया असं म्हटलं जातं. म्हणजे वास्तविक वस्तूंचा वापर करणं आणि विद्यार्थ्यांना भाषा शिकवणे. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? बघा, अध्ययन अकार्यक्षमता ज्या आहेत ह्या आपण पाहिलेल्या आहेत इन डिटेल ऍप्लिकेशन मध्ये. सो डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. अगदी बरोबर आहे. डिस्लेक्सिया म्हणजेच काय? वाचन अक्षमता, वाचनामध्ये काहीतरी समस्या असणं, अडथळा येणं विद्यार्थ्यांना. डिसग्राफिया, ग्राफ वरून लक्षात ठेवायचंय, लेखन अक्षमता आहे, रायटिंग डिसॅबिलिटी आहे. डिसग्राफिया म्हणजे वाचन अक्षमता, चूक. डिस्लेक्सिया म्हणजे लेखन अक्षमता, हे काय आहे? चुकीचे. बरोबर काय? ए आणि बी. ए आणि बी दोन्ही कसे आहेत? बरोबर आहेत. संस्कारक्षम विकासात्मक मूल्यमापन या बाबतीत कोणतं तंत्र आदर्श नाही? म्हणजेच बघा, संस्कारक्षम विकासात्मक मूल्यमापन म्हणजेच कोणतं मूल्यमापन असतं? फॉर्मेटिव्ह असेसमेंट, ज्याला आपण काय म्हणत असतो? रचनात्मक मूल्यमापन असं सुद्धा म्हणतो. रचनात्मक मूल्यमापन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि रचनात्मक मूल्यमापन काय असतं? हे सतत आणि निरंतर सुरू असणारं मूल्यमापन असतं. क्लिअर आहे? मग वर्ग सादरीकरण करणं हे रचनात्मक मूल्यमापनामध्ये येतं. स्वाध्याय म्हणजे एखादा चॅप्टर शिकवून झाला की स्वाध्याय देणं, मग सतत स्वाध्याय दिले जातात, हे सुद्धा रचनात्मक मूल्यमापन असणार आहे. प्रकल्प रचनात्मक मूल्यमापन आहे. पण कागद पेन्सिल चाचणी हे काय असणार आहे? हे सत्राच्या एंडला परीक्षा घेतली जाते किंवा पूर्ण सिलेबस संपल्यानंतर वार्षिक जी परीक्षा असते ती परीक्षा घेतली जाते. कागद पेन्सिल चाचणी काय म्हणणार याला आपण? सारांशात्मक मूल्यमापन. सारांशात्मक मूल्यमापन असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट बघा, विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करतं? बघा, चुका होणे याचाच अर्थ काय? विद्यार्थी शिकत आहे. कारण जेव्हा आपण शिकत असतो पहिली पायरी काय असते? चुका होणं ही पहिली पायरी असणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा, मानस विश्लेषणवादी दिलेला आहे. ओके, पुढे काय दिलंय? वर्तनवादी दिलेला आहे, बोधनात्मकवादी आणि मानवतावादी. मग बघा, या ठिकाणी या मान्यतेचा पुरस्कार कोण करतं? बोधनात्मकवादी या ठिकाणी काय करणार आहे? या मान्यतेचा पुरस्कार करतं की चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. ह्याच्यामध्ये जो शिकणारा व्यक्ती आहे तो अर्थनिर्मिती करत असतो. पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देतं? मग या ठिकाणी बघा, पॅडलेट, पाठ्यपुस्तक, रेल्वे तिकीट आणि दूरदर्शन दिलेलं आहे. मग या ठिकाणी काय सांगितले? दोन प्रकार सांगितलेत, समकालिक आणि असमकालिक. समकालिकचा अर्थ काय असतो? एकाच वेळी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होते त्याला काय म्हटलं जातं? समकालिक.
आणि असमकालिक म्हणजे काय, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे वेगवेगळ्या वेळावरती काय होते इंटरॅक्शन, त्याला असमकालिक असं म्हटलं जातं. मग दोन्ही प्रकारच्या संधी कोण उपलब्ध करून देतं, पॅडलेट करून देतं. आणि हे जे पॅडलेट आहे, हे पॅडलेट काय तर एक इंटरॅक्टिव्ह डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतं. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हटलंय 13 एप्रिल, 1 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी. सो करेक्ट काय असणार आहे, 21 फेब्रुवारी. हे लक्षात ठेवायचंय, 21 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवून देणारी कथा म्हणजे कोणती असणार आहे? म्हणजेच जी काही नैतिक मूल्य आहेत, नैतिक शिक्षण देणारी कथा कोणती असणार आहे असं विचारलंय. पण त्या कथेमध्ये मुख्य पात्र काय असलं पाहिजे, प्राणी पक्षी. अशी कथा ज्याच्यामध्ये मुख्य पात्र प्राणी किंवा पक्षी असतात आणि ज्यातून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये शिकवली जातात, अशा कथेला काय म्हटलं जातं तर बोधकथा असं म्हटलं जातं, बोधकथा. कारण ह्या कथेतून एक बोध भेटतो आपल्याला, एक नैतिक मूल्य विद्यार्थ्यांना शिकवता येतात, त्यांच्यामध्ये रुजवता येतात. क्लिअर आहे?